माझ्या कॉलेजने व्हेरिफिकेशन नाही दिलं. मलाही कळवलं की आम्ही नाही देऊ शकत. क्लिअर कट मला BBA HOD लॉली दास, व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर अंजली सरदेसाई आणि प्रिन्सिपल ऑफ मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स कॉमर्स निवेदिता एकबोटे यांनी मला क्लिअरली कळवलं की वी वॉन्ट बी एबल टू रिकमेंड यू. मी तेच माझ्या कंपनीला सांगितलं आणि जी काही पोझिशन होती ती माझी गेली आणि तो कंपनीने विषय तिथेच माझा क्लोज केला होता. आधी मी माझ्या डिपार्टमेंट ऑफ हेड लॉली दास यांना कॉन्टॅक्ट केला आणि ते मला म्हटले की तुमचा मेल रिसिव्ह झाला आहे. त्याच्यानंतर ते मला म्हणतात की डॉक्युमेंटेशनसाठी वेळ लागेल, तुझी कास्ट कोणती? मी म्हटलं ठीक आहे, मी कास्ट बी दिली सांगून. बरोबर. त्याच्यानंतर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करून सांगितलं 5 दिवसानंतर की ॲज पर द इन्स्ट्रक्टेड बाय प्रिन्सिपल मॅडम वी वॉन्ट बी एबल टू रिकमेंड. त्या दिवशी त्यांच्याच डॉटर एकबोटे सरांच्या डॉटर निवेदिता एकबोटे यांनी 2 पानांचं प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं माझ्या विरोधामध्ये. याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की मी त्यांच्यावरती हॅरेसमेंट केली, मी डिफेमेशन केलं, मी त्यांना त्रास दिला, मी सोशल मीडियाचा मिसयूज केला. मॅडम एक खोटं बोलाल तुम्हाला 10 अजून खोटं बोलावे लागतील. जर ह्या गोष्टी होत्या तर मला त्यांनी लेटर ऑफ रिकमेंडेशन का दिले? याच्यामध्ये जे त्यांनी याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे ना, जर तुम्ही म्हणताय तुम्ही मला देऊ शकत नाही, बरोबर, देऊ शकत नाही, मग तुमचा कॉलेजनी कंपनीला मेल करायचा काय संबंध? व्हेरिफिकेशन द्यायचं तुम्ही मला म्हटले तर आम्ही तुला देणार नाही, मग का दिलं? संबंध काय द्यायचा? दिलं तर दिलं, माझ्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट केली तिथे मेन्शन केले त्यांनी की पोलिसांचं व्हेरिफिकेशन आल्यानंतर आम्ही तुम्हाला पुन्हा कळवू.